आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अरे महाशय, तुम्ही का उठला? अमृत वेळ होते आहे ना, मला तर रोज याच वेळी जाग येते, परंतु
तुला पाहून असं वाटतंय की तू रात्रभर झोपलेलाच नाही आहेस. विरहाच्या रात्री झोप कोणाला कशी येणार महाशय? आणि या अशा अमृतवेळी तर हे खुळं मन अजूनच व्याकुळ होऊन जातं. खरंच सांगतो, रात्रभर लक्ष्मी देवींची आठवण सतावत होती मला. अमृत वेळेमध्ये प्रेयसीचं नाही, ईश्वराचं स्मरण केलं जातं. म्हणूनच प्रेयसीचा विचार सोडून दे आणि परमात्म्याशी लीन हो. मला आता स्नान करायचं आहे, पूजा करायची आहे. चल चल, तू पण स्नान करून पूजेला बस माझ्या बरोबर. अहो, स्नान करण्यात काय ठेवलंय? तन शुद्धीने मनातली पाप थोडीच धुतली जातात. जोपर्यंत मनुष्याचं मन स्वच्छ नाही तोपर्यंत कितीही स्नान करा व्यर्थ आहे. मग भले गंगा स्नान करा किंवा सूर्यकुंडात डुबकी मारा, मन अशुद्ध तर तन देखील अशुद्धच. अहो, माझा तर एकच नियम आहे बाबा, की आधी आत्मशुद्धी करा, मग स्नान वगैरे करा. बरं, एक सांग, आत्म्याची शुद्धी कशी काय होणार? प्रेम रसाच्या गंगेत डुंबलं की झालं. अच्छा. हे ब्राह्मण देवा, प्रेम करायला शिका. प्रेमाने तन, मन आणि आत्मा सगळं काही शुद्ध होऊन जातं. अरे मुरली मनोहर, तुझ्या बोलण्यात तर्क वा तथ्य असो अथवा नसो, परंतु रस अवश्य असतो बरं का. माझ्या बोलण्यात तर रसच रस आहे, कारण मी आहेच तसा रसिक आणि मनोहर. अच्छा अच्छा, रसिक मनोहरा, तुझ्या गोड गोड बोलण्यात मी गुंतून गेलो तर माझी प्रभात पूजा करायचीच राहून जाईल. मला अजून स्नान देखील करायचं आहे. ठीक आहे ठीक आहे, स्नान इतकंच आवश्यक आहे तर जा, करून या. हो. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. कसाही दिसो, मात्र सज्जन पुरुष आहे, परंतु आहे जरा गमतीशीरच. श्री कृष्ण श्री कृष्ण. ओ लक्ष्मी जैसी हमरी दुल्हनिया बिन रहा जाए हमरी दुल्हनिया. महाशय, आता तर तुमचं स्नान देखील झालं. ती बघा, समोर तुमच्या भगवंतांची मूर्ती आहे. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. मी तुमच्यासाठी थोडीशी ही फुलं आणलीत, ही घ्या तुम्ही. आणि आता तुम्ही जाऊन आनंदाने पूजा करा. धन्यवाद. तू खूप संस्कारी माणूस दिसतोस, परंतु कधी कधी विचित्र काहीतरी बोलतोस. याचं कारण माझं बोलणं सत्य आहे, माझा तर्क खरा आहे. म्हातारपणी तू माझा धर्म भ्रष्ट करण्याचा खोडसाळपणा करत आहेस. जो धर्म तर्कानेच नष्ट होतो तो खरा धर्म असूच शकत नाही. मी तर केवळ जे काही सत्य आहे तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. डोळ्यांना अनेकदा जे सुवर्ण भासतं त्याला अक्कल आणि बुद्धीच्या दगडावर घासून हे दाखवू इच्छितो की त्यातलं खरं खोटं काय आहे. तुझं बोलणं मला धर्म संकटात पाडतं. संकट मोचनाची पूजा करा, सर्व संकट दूर होऊन जातील. चला, पूजेला सुरुवात करा. चला चला. हो.
श्री कृष्ण 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 नारायण नमस्तुभ्यं सर्वपाप विनाशनम। लक्ष्मी जैसी हमरी लक्ष्मी जैसी हमरी गोरी रे दुल्हनिया दुल्हनिया बिन रहा जाए ना। श्रीकांत सर्वश्रीयुक्तम श्रीकृष्णाय नमो नमः। मुरली मनोहर, अरे मुरली मनोहर, बोला ब्राह्मण देवा. तू हे प्रेमगीत बंद नाही करू शकत का ब्राह्मण देवा? तुझ्या प्रेमगीताने माझं लक्ष विचलित होत आहे. परंतु तुमच्या भजन म्हणण्याने माझं लक्ष तर विचलित नव्हतं होत. तू भगवंतांचं भजन नाही म्हणू शकत का? भजन भजन तर मला येतच नाही. ठीक आहे, तर मग माझ्या मागून भगवंताचं भजन म्हण. ठीक आहे, म्हणतो. ब्राह्मणाची आज्ञा आहे तर अवश्य म्हणेन. इतका वेळ प्रेमाचा सूर आळवणाऱ्या मुरली मनोहराने अचानक त्याच्या मुरलीवर सात्विक भजनाचा सूर लावल्याने एक क्षण
सुदामा देखील गोंधळात पडला. एक भक्त दुसऱ्या साक्षात भक्ताचा देव, पण तो देव देखील मनुष्य रूपात येऊन स्वतःच नारायण रूपाचं इतकं सुंदर भजन म्हणत होता की ते भजन ऐकण्यासाठी, त्या मुरलीचे स्वर ऐकण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक भक्त आणि एक देव मिळून साक्षात श्री नारायणाची आरती करतानाचं ते दृश्य बघण्यासाठी स्वर्गलोकीचे सर्व देव तिथे उपस्थित झाले. नमामि कृष्णम, नमामि कृष्णम, हरे कृष्ण हरे हरे कृष्ण. दीन जनों की आस तुम्ही हो, भक्तों का विश्वास तुम्ही हो. योगी साधक आराधक के अंतर का आभास तुम्ही हो, अंतर का आभास तुम्ही हो. है दृष्टि सारी तुम्ही पे निर्भर, है दृष्टि सारी तुम्ही पे निर्भर. नमामि कृष्णं, नमामि कृष्णं, मुरली मनोहर गोविंद गिरिधर. नमामि कृष्णं, नमामि कृष्णं. भजो रे मन हरि हरि मोहन मुरारी, भजो रे मन हरि हरि मोहन मुरारी. मोहन मुरारी गोविंद गिरिधारी, गोविंद गिरिधारी सकल दुख हारी. हे भजो रे मन हरि हरि मोहन मुरारी, भजो रे मन हरि हरि कृष्ण मुरारी. गोविंद अनमोल है गोपाल अनमोल, हरि हरि बोल. हरि भक्ति रस के प्यासे तू भक्ति रस तो घोल. हरि हरि बोल. मोहन को देखना है तो अंतर के नैन खोल. हरि हरि बोल. दिखते हैं दीनानाथ प्रेम भावना के मोल. हरि हरि बोल. समझना है हमको, समझना है गूढ़ बातें तुम्हारी. एक सावरे सलोने के हम हैं पुजारी, एक बामन के छोरे से हुई है अपनी यारी. कृष्ण मुरारी, ओ कृष्ण मुरारी, कृष्ण मुरारी मेरा कृष्ण मुरारी. हे भजो रे मन हरि हरि कृष्ण मुरारी, भजो रे मन हरि हरि कृष्ण मुरारी. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. हे भजो रे मन हरि हरि कृष्ण मुरारी, हे भजो रे मन हरि हरि कृष्ण मुरारी. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे.
सुदामा, माझ्या या दिव्य दर्शनाने तुझ्या अनेक जन्मांची भक्ती आज सफल झाली आहे. या क्षणी माझ्या समक्ष असल्या कारणाने तुझ्यावर माझ्या मायेचा कोणताही प्रभाव पडू शकत नाही. त्यामुळे या क्षणी तुझं शरीर सूक्ष्म आणि तुझे चक्षु दिव्य झाले आहेत. त्यामुळे तुझ्या या दिव्य चक्षुंनी तू त्या समस्त देवतांना देखील बघू शकतोस, जे या क्षणी इथे चहूबाजूंना उपस्थित आहेत. तुझ्या बरोबर जो मुरली मनोहर उभा आहे, तो देखील माझंच रूप आहे. मला ओळख. हे सर्व देवगण जे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी इथे उभे आहेत, तुझ्यामुळे आज यांना देखील माझ्या या दिव्य दुर्लभ रूपाचं दर्शन घडलं आहे. हे ते रूप आहे जे मी कोटी कोटी युगांतून कधी कधीच प्रकट करतो. ह्या रूपाचं दर्शन घेतल्यानंतर कोणत्याही प्राण्याला अजून काही मिळवायची आस बाकी उरत नाही. तो माझ्या श्री चरणांशी विलीन होऊन जातो. परंतु या जन्मामध्ये तुझ्या पूर्व कर्मांचे काही भोग अजून बाकी आहेत. त्यामुळे तुला तुझ्या प्रारब्धानुसार अजून ती राहिलेली सुख दुःख भोगणं बाकी आहे. जेव्हा त्या समस्त कर्मफलांचे भोग समाप्त होऊन जातील, तेव्हा तू या शरीराचा त्याग करशील आणि तुला माझ्या चरणांशी शाश्वत शांती प्राप्त होईल. आणि त्यानंतर तू काही मिळवावंस असं शिल्लकच राहणार नाही. परंतु जोपर्यंत तुझी कर्मफळ भोगणं बाकी आहे, तोपर्यंत तुला हे शरीर धारण करावं लागेल, जे मायेच्या अधीन असेल. म्हणूनच मी अंतर्धान पावताच तुझ्यावर पुनश्च एकदा माझ्या मायेचा प्रभाव कार्यरत होऊन जाईल आणि तुला हे दृश्य आणि आपली ही भेट कधीही आठवणार नाही. तथास्तु.
वा दादा, मुरली मनोहर, काय बोलावं तुझ्याबद्दल. आज तुझ्या बरोबर भगवंतांचं भजन गाताना जितका आनंद मिळाला तितका याआधी आयुष्यात कधीही मिळाला नव्हता. आजच्या पूजेचा अनुभव तर निराळाच होता. असं वाटतंय की तू कोणीतरी जादूगार असावास. जादूगार तर तुम्ही आहात विप्रवर. तुमच्या भक्तीमध्ये खचितच काहीतरी जादू आहे. अशी काही जादू केली आहे तुमच्या भजनाने की मी माझ्या लक्ष्मीसारख्या बायकोला देखील विसरून गेलो. वा महाशय वा, धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. धन्य तर श्रीकृष्ण कन्हैया आहेत. असं वाटतंय की तुझ्यावर देखील त्यांची कृपा होऊ लागली आहे. लवकरच भक्त बनणार आहेस तू त्यांचा. मी तर तुमच्या सारख्या भक्ताचा भक्त जरी झालो तरी संतुष्ट होईल. वाह प्रभू, वाह वाह. संतुष्ट केलं प्रभू, प्रसन्न केलं प्रभू. तुमच्या भक्तांबरोबरच मला देखील संतुष्ट केलं तुम्ही. आणि ते सर्व देवता सुद्धा जे भक्त आणि भगवंताच्या या अनुपम मिलनाचे साक्षीदार होण्यासाठी आले होते, ते सर्व देखील तुमचं हे दिव्य रूप पाहून संतुष्ट झाले प्रभू. संतुष्ट तर मी देखील झालोय देवी. अनेक युगांमधून असा भक्त मिळतो ज्याच्या भक्तीचा झंझावात एखाद्या रौद्र नदीसारखा भगवंताला देखील त्याच्यासह ओढून नेतो. काळाच्या गतीमध्ये असा दुर्लभ क्षण कधी कधीच येतो जेव्हा भक्ती आणि भावनेच्या रौद्र लाटांमध्ये भक्त आणि भगवान दोघं एकत्रच गटांगळ्या खात असतात. आणि हे जाणणं कठीण होऊन जातं की दोघांमधला भक्त कोण आहे आणि भगवान कोण आहे. रुक्मिणी, तू आज अशाच एका दिव्य, दुर्लभ आणि अनमोल क्षणाची साक्षीदार झाली आहेस. माझं अहो भाग्य. आज खरोखरच तुम्ही त्याला जन्म जन्मांतराच्या भक्तीचं पूर्ण फळ दिलंय प्रभू. वाह. मी त्याला काहीच दिलेलं नाही देवी. हे जे त्याने मिळवलं आहे ते तर त्याने त्याच्या अनन्य भक्तीच्या ताकदीने माझ्याकडून बळजबरीने हिसकावून घेतलंय. त्याचा जो हक्क होता तोच त्याला देऊ केला आहे मी. कोणतेही उपकार केलेले नाहीये. असं समज की माझं त्याचं जे भक्त आणि भगवंताचं नातं आहे ना, आज ते नातं त्याची अंतिम मर्यादा देखील पार करून गेलं आहे. आता भगवंताजवळ त्याला देण्यासारखं काही एक उरलेलं नाहीये. आता तर केवळ मैत्रीचा खेळ बाकी राहिला आहे. खेळ? हो देवी, खेळ. मित्रांमध्ये तर आपापसात खेळकरपणा असतोच, गंमत जम्मत चालतेच, चिडवा चिडवी चालते. ही लीला अजून बाकी आहे. अच्छा प्रभू, तर मग ही लीला तुम्ही कधी दाखवणार? त्याची वेळही आता झालीये. ते बघा, मुरली मनोहर त्याला द्वारकेच्या जवळ घेऊन आला आहे.
श्री कृष्ण. हे घ्या महाशय. द्वारका नगरीत आलो सुद्धा. आता मला आज्ञा द्यावी. अच्छा, तुझ्या सोबत इतकी मोठी यात्रा कशी संपन्न झाली काही कळलं देखील नाही. जर तू नसतास तर इतका मोठा प्रवास करणं कठीण झालं असतं. अहो, असं म्हणा की तुमच्यामुळे माझा प्रवास देखील सुखकर झाला. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि मी माझ्या घरी जातो. परंतु जाण्याआधी श्रीकृष्णांच्या घरचा पत्ता तर देऊन जा बाबा. द्वारकाधीशांचं घर इथल्या शेंबड्या पोराला देखील माहिती असेल. तुम्ही कुणालाही विचारा की राजमहाल कुठे आहे, तुम्हाला सांगेल कोणीही. नाही, परंतु जर तू देखील तिथपर्यंत आला असतास तर बरं झालं असतं. चिंता करू नका, राजमहाल जवळच आहे, लवकरच पोहोचून जाल. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला भेटाल तेव्हा माझ्यासाठी देखील प्रार्थना करा. अच्छा, आशीर्वाद द्या. अरे, सुखी राहा, सुखी राहा. भाऊ, ओ भाऊ, भाऊ जरा ऐका ना, मी काय म्हणतोय ते. भाऊ, अरे हो भाऊ, ओ भाऊ, अहो ऐका तरी मी काय म्हणतोय. भाऊ, आता मी काय करू. अहो दादा ऐका तरी, अहो ऐका तरी दादा, ऐका ना. सुदामा द्वारकेत येऊन पाहतो तर एवढ्या मोठ्या द्वारकेत त्याला काही श्रीकृष्णाचा राजमहल मिळेल ना. त्यात तो पडला भ्रष्ट. त्यामुळे पटकन कुणाला विचारायची पण त्याला लाज वाटत होती. द्वारकेच्या रस्त्यावरून चालताना तो अतिशय गोंधळून गेला होता. तिथले रस्ते, ऐश्वर्य, मोठमोठाले बाजार हे पाहून तो हरकून गेला. इतकी श्रीमंती त्याने कधीच पाहिली नव्हती. ती द्वारका जणू त्याला कुबेराची नगरीच भासत होती. तिथली साधी पण मोठमोठी घरं देखील त्याला महालासारखी भासत असल्यामुळे श्रीकृष्णाचा महाल यापैकी नक्की कोणता या बाबतीत मात्र त्याच्या मनात गोंधळ उडत होता. त्याला कुठे जावं, कुठे जाऊ नये असं झालं होतं. सगळीकडे अगदी गोंधळल्यासारखी स्थिती झाली होती आणि त्याच गोंधळलेल्या अवस्थेत तो सगळीकडे फक्त श्रीकृष्णाचा महाल शोधत फिरत होता. या 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 इकडे या ना. या 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 इकडे या. हा असा घाबरत घाबरत येणारा मनुष्य कोण आहे? कोण हा? कुणीतरी परदेशी आहे, कारण द्वारकेत असा कुणी दरिद्री असूच शकत नाही.
कुणीतरी निर्धन ब्राह्मण दिसतोय. श्री कृष्ण, श्री कृष्ण. प्रणाम ब्राह्मण देवता. सुखी रहा, सुखी रहा. ब्राह्मण देवता, तुम्ही परदेशी वाटत आहात. कुणाच्या घरी जायचंय तुम्हाला? सांगा, आम्ही नेऊन पोचवतो. भाऊ, मला श्रीकृष्णांच्या घरी जायचं आहे. तिथपर्यंत पोहोचवलं तर खूप कृपा होईल. श्रीकृष्णांच्या घरी? हो, श्रीकृष्णांच्या घरी. अच्छा अच्छा, तो कृष्ण बैलगाडीवाला ना? नाही नाही नाही, मी तर द्वारकाधीशांबद्दल बोलतो आहे. त्यांना भेटायला जायचं आहे मला. द्वारकाधीशांना? हो, त्यांनाच तर भेटायला जायचं आहे. द्वारकाधीशांना भेटायला जायचंय तुम्हाला? हो. अहो महानुभाव, द्वारकाधीशांकडे तुमचं असं काय काम आहे? ते माझे परम मित्र आहेत. तर श्रीकृष्ण तुमचे परम मित्र आहेत असं म्हणता? हो. कुठे आहे त्यांचं घर? घर? अहो, ते राजा आहेत. राजा राजमहालात राहतात. हो. पुढे जाऊन उजवीकडे वळा. तिथूनच त्यांच्या महालाचा परिसर आरंभ होतो. धन्यवाद. थोडस पाणी पिऊ का मी? हो, या ना, या. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. द्वारकाधीशांना याचा मित्र बनवतोय. कुणीतरी वेडाच वाटतं. असंच वाटतंय. न जाणो द्वारकेत कुठून आलाय. अशा दरिद्री लोकांना द्वारकेत येऊनच देता कामा नये. नाही, कोणत्याही द्वारकावासीला असं बोलणं शोभत नाही. अरे, दरिद्र असलं म्हणून काय झालं? आहे तर मनुष्यच ना. बस जरा डोकं ठिकाणावर नाहीये. आणि त्यात नेमका आपण त्याला राजमहालाचा मार्ग सांगून बसलो. तर मग काय झालं? राजमहालात ब्राह्मणांना खूप आदर सत्कार मिळत असतो. पण त्या बिचाऱ्याला अशा अवस्थेमध्ये बघून राजमहालाचे द्वारपाल आज जाऊच देणार नाहीत. चला जाऊया, करू दे त्याला. चला. जाऊ की नको जाऊ? काय करू? परत जा सुदामा, परत जा. पाहिलं नाहीस लोक कसे हसत होते तुझ्यावर? वेडा म्हणत होते तुला. वेडा मी नाही, वेडे तर ते लोक आहेत. त्यांना काय ठाऊक की श्रीकृष्ण आणि माझी कशी मैत्री आहे ते. त्या सर्व बालपणीच्या गोष्टी आहेत. आता या वयात तरी खुलचटपणा करू नकोस. कदाचित श्रीकृष्ण तुला विसरले देखील असतील. नाही, काळाच्या ओघात मनुष्य देखील बदलून जातो.
नाही नाही, ते भगवान आहेत, महान आहेत, काळापेक्षाही बलवान आहेत. काळ काय बदलणार त्यांना? मनुष्य नक्कीच बदलू शकतात, परंतु भगवान नाही बदलू शकत. नाही बदलत भगवान. श्री कृष्ण. भगवान, तुमचे मित्र तर द्वारकेत पोहोचले देखील. मग चिंता आणि व्याकुळतेचं काय कारण आहे? देवी, मी चिंताक्रांत अशासाठी आहे की सुदामा अतिशय स्वाभिमानी आहे. तो द्वारकेच्या वैभवाला पाहून या वैभवाशी त्याच्या दारिद्र्याची तुलना करतो आहे. या क्षणी त्याच्या मनात एक युद्ध चालू आहे की मला भेटावं की परत जावं. मला भीती वाटते आहे की त्याचा स्वाभिमान त्याला कोणत्याही क्षणी परत जायला भाग पाडू शकतो. धीर धरा प्रभू, ते अवश्य येऊन तुमची भेट घेतील. आणि जर परत गेले तरी काय बिघडलं? तुम्ही त्यांना एकदा तर भेटलाच आहात ना? मग पुन्हा भेट घेण्यासाठी इतकी व्याकुळता का बरं? याचं कारण की सुदामाशी माझी ती भेट खोटीच होती ना, आणि अर्धवट देखील. खोटी आणि अर्धवट? अर्थात असं देवी की ती भेट खोटीच होती. खोटी अशासाठी की सुदाम्याला भेटते वेळी मी असून देखील मी नव्हतो. आणि अर्धवट अशासाठी की ती भेट दोन मित्रांची भेट नव्हतीच. ती भेट दोन अज्ञात यात्रेकरूंची भेट होती, जे रस्त्यात भेटले आणि वेगळे झाले. आपल्या मित्राला भेटण्याचा आनंद ना सुदाम्याला मिळाला आणि ना मला मिळाला. सुदामांना तुम्हाला भेटण्याचा आनंद नाही मिळाला हे तर मी समजू शकते, परंतु तुम्ही तर त्यांना भेटला आहात. वाटेतही त्यांच्या बरोबरच होता, तरी सुद्धा तुम्ही संतुष्ट नाही आहात. सुदाम्याशी माझी ती भेट अगदी तशीच होती जसं एखादं लहान मूल पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब पाहून त्याला धरण्याचा प्रयत्न करतं आणि चंद्र तर त्याच्या हाती काही लागत नाही. भगवान, जर सुदामांना भेटण्यासाठी तुम्ही इतके व्याकुळ होतात तर मग एका वाटसरूच्या वेशात का भेटला? तुमच्या खऱ्या रूपातच त्यांना भेटला असतात. नाही देवी, हे शक्य नव्हतं. का? कारण मला भेटण्यासाठी जितकी तपश्चर्या आवश्यक आहे, सुदाम्याने तितकी तपश्चर्या तोपर्यंत पूर्ण केलेली नव्हती. कर्माचं विधान असं आहे की प्रत्येक मनुष्याला त्याचं उद्दिष्ट मिळवण्याकरता कर्म करावंच लागतं. जर लोकांनी कर्मच केलं नाही आणि केवळ अभिलाषेच्या माध्यमातूनच त्यांना उद्दिष्ट प्राप्त होत गेलं तर कर्म कोण करणार? सुदामा अतिशय पराक्रमी आहे. मला प्राप्त करण्यासाठी त्याने त्याच्या घायाळ पायांनी तप्त आणि भाजून काढणाऱ्या जमिनीवर एक एक पाऊल ठेवत त्याने कर्मवीर असण्याचा पुरावा दिला आहे. आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अगणित कष्ट घेऊन हे देखील सिद्ध केलं आहे की तो माझ्या मैत्रीसाठी योग्य आहे. आता तर त्यांची कर्म पूर्ण झाली आहे, मग त्याला भेटायला तुम्ही इतका विलंब का लावत आहात देवा? यासाठी कारण की भेट काही साधारण भेट नाहीये देवी. ही एक ऐतिहासिक भेट असणार आहे. मी त्याला अशा प्रकारे भेटू इच्छितो जी भेट होताना सर्व विश्व पाहिल, जेणेकरून या धरतीच्या प्रत्येक प्राण्याला ही शिकवण मिळेल की मैत्रीचा काय अर्थ असतो आणि ती कशी निभावली पाहिजे. रस्त्यातच सुदाम्याला माझ्या खऱ्या रूपात जाऊन भेटलो असतो
तर लोकांना ही शिकवण कशी काय देऊ शकलो असतो.